सुरुवातीपासून आतापर्यंत या मतदारसंघामध्ये मी माझं स्वतःचं वैयक्तिक स्वतंत्र अस्तित्व ठेवून म्हणजे इंडिपेंडेंट अस्तित्व ठेवून आपण आजपर्यंत या मतदारसंघामध्ये काम करतोय। तुम्ही पाहिलं असेल माझ्यासोबतचे जी कार्यकर्ते आहेत ती एकदम साधी सामान्य तरुण सहकारी कार्यकर्ते आहेत। जुने म्हणजे कुठलेही असे प्रस्थापित कार्यकर्ते नाही आहेत, एकदम गरीब घरातले कार्यकर्ते आहेत। त्यांचं असं म्हणणं आहे की रमेश कदम हाच आमचा पक्ष, रमेश कदम सांगेल तशा पद्धतीची या पुढच्या विधानसभेची आमची तयारी राहील। म्हणजे एवढं चांगल्या पद्धतीचं वातावरण या मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आहे। प्रत्येक विधानसभा निवडणुकीमध्ये इच्छुक उमेदवार खूप असतात आणि ते उमेदवार त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करत असतात, त्यात गैर काही नाही आहे। तर तशा पद्धतीने या मतदारसंघामध्ये देखील अनेक इच्छुक उमेदवार, अनेक स्वयंघोषित नेते काम करतात आणि त्याच्याबद्दलची तक्रार नाही। शेवटी लोकांचे जर 10 नेत्यांकडनं प्रश्न सुटत असतील तर केव्हाही हे चांगलंच म्हणायला पाहिजे। आणि मला कमी वेळ असं म्हणता येणार नाही। 2019ला ज्यावेळेला मी जेलमध्ये होतो त्यावेळेला फक्त मी उमेदवारी अर्ज दाखल करून पुन्हा जेलमध्ये गेलो होतो। त्यावेळेला मी इथे नसताना देखील जवळपास 25,000 मतं मला या मोहोळ विधानसभा मतदारसंघातनं मिळाली। शेवटी जे मी 8 महिन्यामध्ये केलेलं काम आहे त्या कामाचं मूल्यमापन करून लोकांनी त्यावेळेला मतं दिली। आज ज्यावेळेला एखादा उमेदवार लोकांसमोर मतं मागायसाठी जातो त्यावेळेला त्याला सांगावं लागतं मी हे काम करेन, ते काम करेन, मी तुमच्यासाठी असं हे करेन। परंतु मी माझ्या कामाचा ट्रेलर हा 2014मध्ये आमदार म्हणून निवडून आल्यानंतर दाखवलेला आहे। त्या ट्रेलरवर पुढची पिक्चर कशी असेल हा मोहोळच्या विधानसभा मतदारसंघातल्या लोकांना ते माहीत आहे। त्याच्यामुळे मला किती जरी वेळ कमी मिळाला तरी त्या वेळेमध्ये मी ते कव्हर करू शकतो।